विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचनती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या स्फुरभावी मस्तक हे पायावर यावर अग्रे संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरात दर्शनमाद्वार भेटी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाचे करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयन्तं वटस्य वत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं पिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकमनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचनैका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडतो कधी गाडी आपण असावी जवळी घ्यावे माझे बाक जर का मागे अनेक तुका या बंधू म्हणते बसवित का चिराकावा कर जोडितो कधी गाडी आपण असावी जवळी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो नाही चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी नकरावा भीर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जीव हळत ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शनाने तापसर बाबती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परत आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करिवरद असते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाता सिद्धी दिला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या बेस कमी कमी बिकोई कमी कर तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी किंवा कायम्या पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झालेले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव माने संत माने जगमान्य जगद्गुरू असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरू तुकोबारा यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं असतो असा श्री क्षेत्र टाकरखेडा या ठिकाणी सिद्धेश्वर श्री संत गुलाब बाबांच्या 25व्या चैतन्य समाधी सोहळ्या निमित्ताने आणि तुकाराम बीज निमित्ताने भव्यदिव्य श्री संत कथा आणि श्री सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबा यात्रा महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी त्यांच्या तमाम भाविकांनी गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खचिनदार आणि संकलित या ठिकाणी त्यांचे असणारे पदाधिकारी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केले गेलेलं आहे. ऐश्वर्य संपन्न असा या ठिकाणी हा भव्यदिव्य स्वरूपाचा सोहळा आपण साजरा करीत आहोत. हे रौप्य महोत्सव आहे. बाबांच्या चैतन्य समाधीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 तप पूर्ण झाले. 3ऱ्या तपाकडे तुम्ही वाटचाल करीत आहात. 2 वर्ष अगोदरही मला संस्थांनी तारीख दिली होती. श्री भक्तिपरायण पुण्याला आमचे निलेश दादा भेटले होते वाघोलीला. तेव्हा तारीख दिली. तेव्हा आमचे वडील शांत झाले. त्याच्यामुळे मला येता आलं नाही. गेल्या वर्षी तारीख दिली होती. गेल्या वर्षी काहीतरी अडचण आली त्याच्यामुळे त्या ठिकाणी येता आलं नाही. आणि यावर्षी गेल्या वर्षापासून संस्थांनी या ठिकाणी मला सेवा दिली. बाबांनी समर्थपणे या ठिकाणी या भक्त परिवाराचं कार्य चालवलं. आणि त्यांच्या पश्चात त्यांचे नातू आमचे गोपाळदादा यांनी त्याच ताकदीनं मी त्यांना सांगितलं की दादा बाबा समर्थ होते पण त्यांच्या पश्चात तुम्ही या सगळ्या गोष्टी सांभाळतायत. संस्थान हे सगळ्या गोष्टी सांभाळत आहेत. ही बाबांची तुमच्यावरती कृपा आहे.
होता समर्थाची कृपा या न्यायाने या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहेत. याही वर्षी मला संस्थांनी बोलवलं. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन, ताल महर्षी, मृदंग सम्राट, श्री हरिभक्तिपरायण आसारामजी महाराज साबळे गुरुजी, ताल महर्षी, मृदंगमणी, महाराष्ट्रात सबंध महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे श्री हरिभक्तिपरायण ओंकारजी महाराज कागदे गुरुजी महाराष्ट्रांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचं वारकरी गंधर्व वैभव आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सबंध महाराष्ट्रातल्या तरुणाईंना मायबापाओ, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी समाजाला कीर्तनाकडे त्या ठिकाणी आकृष्ट केलं, पण वारकरी चाली आणि क्लासिक संगीतामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला वेळ लावलं. ती ही जोडी आहे. भजन सम्राट, संगीत अलंकार, गान गंधर्व ओंकारजी महाराज जगताप गुरुजी, भजन सम्राट, संगीत अलंकार, परमादरणीय परमस्नेही कैलासजी महाराज पवार गुरुजी. या दोघांबद्दल मी फक्त एवढंच म्हणेल, ओंकार जगताप जहाँ होंगे कैलास पवार वहाँ होंगे, दोनों जहाँ होंगे वहाँ माहौल करेंगे, माहौल करेंगे. फक्त शब्द ध्यानात ठेवा, चाल नका ध्यानात ठेवू. सबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीचा एक ब्रँड आहे. तसं साऊंड सिस्टीममध्ये ब्रँड आमच्या खांदेचं वैभव माऊली साऊंड आमचे नंदूदादा आहेत. अप्रतिम. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या उपस्थितीने या ठिकाणी हा सोहळा 25 वर्षापासून सुरू झालेला आहे. मला संस्थाने सांगितलं की महाराज, गोपाळदादांनी सांगितलं की 38 वर्षापासून बाबांच्या हातून सुरू झालेली चूल अजून शांत झाली नाही. बाबांचा एकच उद्देश होता, भजन, आणि भजन केल्यानंतर प्रसाद म्हणून भोजन. काही ठिकाणी फक्त भोजन आहे, भजन नाही. काही ठिकाणी भजन आहे पण भोजन नाही. इथे भजन पण आहे आणि भोजन पण आहे. आजकालचं नाही, 38 वर्षापासून ते सुरू आहे. मी 12-13 वर्षा अगोदर एकदा आलो होतो. माझ्यासोबत आमच्या आदरणीय, आमच्या संगीत कथेमध्ये जे देखावे काढतात, 2008 पासून माझ्यासोबत धनेगावचे आमचे अशोकरावजी चांदूरकर, आमच्या अण्णा मला नेहमी या संस्थांबद्दल सांगायचे की महाराज, आमच्या भागातलं, विदर्भातलं वैभव आणि ऐश्वर्य संपन्न संस्थान म्हणजे श्री संत सिद्धेश्वर गुलाबबाबा संस्थान टाकरखेडा आहे. पण आज याची देही, याची डोळा या गोष्टीची प्रचिती येत आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा संतपर प्रकरणातील आहे. दुसरा दिवस असल्यामुळे संत किंवा भक्ती याच्याबद्दल चिंतन करावं लागतं. बाबांचंही त्या निमित्ताने त्या ठिकाणी चिंतन करता येईल. संतांची परिभाषा, संतांचं कार्य, संतांचा अवतार, संतांचा फायदा, संतांचा समाजासाठी असणारा उपदेश, आणि शेवटच्या चरणामध्ये संतांचं स्वरूप काय असतं याचं वर्णन जगद्गुरू तुकोबाराय या ठिकाणी करतायत. मायबाप अगदी बालवयापासून, अगदी लहानपणापासून शाळेत गेल्यानंतर परिस्थितीमुळे ज्यांना शाळा सोडावी लागली, त्या काळात शाळेची 5 पैसे फी भरता न आल्यामुळे शाळेला मुकलेली एक व्यक्ती पुढे चालून या महाराष्ट्रातले एक महात्मे होतात आणि सिद्धेश्वर या पदापर्यंत जातात. तेही स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती. ही परमात्म्याच्या कृपेशिवाय शक्य नाही मायबाप. मला दादांनी सांगितलं की महाराज 7व्या वर्षी पंढरपूरला गेले. गाडगे बाबांचं कीर्तन पंढरपुराच्या वाळवंटामध्ये सुरू आहे. लाखो समाज जमलेला आहे. मृदंग वाजवायला कोणी नाही. गाडगे बाबांनी म्हणावं, या एवढ्या गर्दीमध्ये मृदंग वाजवणारं कोणीच नाही का? त्यावेळेस गुलाबबाबांनी उभं राहावं आणि मृदंग वाजवावं. गाडगे बाबांनी गोपाला गोपाला मुखाने चिंतन करावं आणि बाबांनी मृदंगातून गोपाला गोपाला हे बोल बाहेर काढावे. या उच्च कोटीचे संत म्हणजे श्री सिद्धेश्वर गुलाबबाबा. विदर्भामध्ये 2 गुलाबराव महाराज होऊन गेलेत. एक प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कंगण्या
श्री संत गुलाबराव महाराज माधानकर, जे स्वतःला भगवान ज्ञानोबारायांची कन्या म्हणून घ्यायचे आणि भक्तांना ज्यांनी भगवान श्रीकृष्णाची प्रचिती दिली ते श्री सिद्धेश्वर संत गुलाबबाबा महाराज, आपल्या टाकरखेड्याचे हे वैभव आहे मायबाप. ज्या महात्म्याने उभं आयुष्य जगत कल्याणासाठी, समाजासाठी, दुःखितांसाठी, रंजलेल्या गांजल्यांसाठी ज्यांनी आपलं उभं आयुष्य या ठिकाणी खर्च घातलं, बाबांच्या नावाने तुमचं टाकरखेडं सबंध जगभर ओळखल्या जात आहे. हे कर्तृत्व या महात्म्याचं आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे. संतपर प्रकरणातील ज्यांना सांगतात ते तुम्ही आपण जपी संन्यासी संसारामध्ये रंजलेले गांजलेले दुःखी कष्टी झालेले जीव आहोत. परमात्मा एकटा होता एकला नकंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवनी. 14 भुवन 21 स्वर्ग 8 वसु नवग्रह अधिक पालाक्र रुद्र 12 आदित्य 2 अश्विनी कुमार इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नि किम पुरुष नाग देवता सिद्धचारण गंधर्व विद्याधर या समस्त जगताचा पसारा देवानं जन्माला घातला. देवानं बरेच जीव जन्माला घातले. 1 पायाचे 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पायाचे बिना पायाचे भरपूर पायाचे. जेवढे जीव जन्माला घातले तेवढे सगळे आडवे मॉडेल जन्माला घातले. माणूस उभं मॉडेल आहे. खेदाची गोष्ट एवढीच आहे, 4 पायाचे जनावर आडवे जन्माला आले पण कुठेच आडवं होत नाही. माणूस उभा जन्माला आला पण कुठे आडवा जाईन त्याचा भरोसा नाही. चांगल्या कामात जास्त आडवा जातो. सप्ताह करायचं झाला आडवा, अन्नदान करायचं झालं आडवं, मंदिर बांधायचं झालं आडवं. तुमची माफी मागून बोलतो, जे आडवे होतात त्यांना कापून काढावं लागतं. मी नाही म्हणत, तुकोबाराय म्हणतात. आडाला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा, म्हणून अजामिळा उद्धरिले. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरित कर्मण आचरावे. ऐसा कर की घरावे राम. भगवंताने घरी यावं, ऐताला घर पुसून. परमात्म्यानं तुम्हाला भेटण्याकरता घरी यावं मायबापो. ज्या राष्ट्रात आपण जन्माला आलो या राष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क, कन्याकुमारी जिसके पग पखारते, गुजरात और आसाम जिसके भुजाए, महाराष्ट्र जिसका आत्मा है, जिसके कणकण में ईश्वर और कंकर में शंकर बसता है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. आणि म्हणून विश्व प्रार्थनेमध्ये श्री संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. या राष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे मायबाप. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा राज्य नाही, पंढरपुरासारखा तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायांसारखे संत नाहीत, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, कीर्ती मांडवीसारखी देराणा जेठाणे नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला नाही. त्या मातीत आपण जन्माला आलेलो आहोत. लोक म्हणते महाराज 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली. कमी करा नाही तर बंद करा, ते बंद करा. बंद असं विठाल विठाल मायबाप. काय गरज आहे महाराज आम्हाला 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केलेली असताना यायचा जमाना आहे आणि तुम्ही कथा कीर्तन भागवत रामायण घेऊन बसलात. खऱ्या अर्थानं कथा कीर्तन भागवत रामायणाची माणसांनाच आहे, नाही तर काय थोडी खंती ते न करा. कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज माणसांना, जे कुत्र्या मांजऱ्यांना नाही. कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो, मरताना कुत्रा म्हणून मरतो. मला सांगा, तुमच्या गावामध्ये एखादी कुत्रा माणसाच्या मवतीनं मेला का? कुत्रा माणसाच्या मवतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नये म्हणूनच कीर्तन आहे. डुकराला कीर्तनाची गरज नाही.
डुक्कर गटारात लोळतं, घाणीत भरतं, गटारातून बाहेर निघतं, अख्ख्या अंगाला घाण लागली, समोर गालीचा आहे, बगीचा आहे, सोफा सेट आहे, 1.5 टनाचा एसी आहे, डुक्कर निघालं बंगल्यात लोळायला लागला. असं कधी झालं का? असं कधीच होत नाही. का? त्या डुकराला माहिती आहे जर देवानं माझी व्यवस्था गटारात लोळायची केली तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं. गटारामध्ये लोळणारं डुक्कर कोणाच्याच बंगल्यात लोळत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले आहेत. त्यांनी तसं लोळू नये म्हणून तर कीर्तन आहे, विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. सोबदार ते मागचे लेकरं शांत बसवा, हे लेकरांना शांत बसवा. हेच पोरं पुढे अपक्ष म्हणून उभे राहता आणि गावाचा सत्यानाश करता. मग शांत बसवा त्यांना. नसतील शांत बसत आपली गाडी लागली भारी, एकाला तिकीट टाका. हे लेकरं अर्ध्याच घंट्यात कीर्तनकाराची मेमरी हँग करून टाकतात. तुम्हाला 8-8 घंटे मास्तर कसे काय वागवतात. त्याच्यामुळे बरेच मास्तर संध्याकाळी 90 मारतात. उगीच त्यांना दोष द्यायचा, लेकरं परेशान करून टाकतात. आगाऊ पोऱ्याला मास्तर न उभं गेलं, म्हणले बऱ्या उभा राहा. म्हणलं काय? म्हणले सांग घटना आणि दुर्घटना. तो म्हणला घटना. म्हणे हो. म्हणे गुरुजी आपल्या शाळेला आग लागली, झाली घटना. गुरुजी म्हणले बरोबर, घटनाची ती. शाळेला आग लागली, काही नवल नाही. मंत्रालयाला आग लागते, त्याचं काय घेऊन बसला. म्हणले आता दुर्घटना सांग. तो म्हणला शाळेला आग लागली, झाली घटना, आणि त्या आगीतून तुम्ही जिवंत बाहेर पडले, ही झाली दुर्घटना. लेकरांचा नाद करायचा नाही. लेकरं खतरनाक आहेत ना. या लेकरांना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. अजून 5 वर्षाने लेकरं पाठी दप्तर नाही, लॅपटॉप घेऊन शाळेत जातील. विज्ञान युग आहे. मग काय गरज आहे महाराज? विज्ञान युग आहे. तुम्ही कथा कीर्तन, आम्ही चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो, शुक्रावर गेलो, गगनयान आदित्ययान आम्ही लॉन्च केलं. आम्ही फक्त लहानपणी ऐकलं होतं, वळते झाडे पाहूया. त्याच्या पुढचं वाक्य लय गोड होतं, मामी मोठी सुगरण. तेव्हा मामी बी सुगरण होती, आता मामी भाचा पाहून दुधात पाणी वतती. काळ बदलला की नाही? त्यांनी फक्त आम्ही गाणं म्हटलं होतं, पडती झाडे पाहूया मामाच्या गावाला. आम्हाला चंदा मामाच्या गावातच शास्त्रज्ञांनी नेऊन पाठवलं, चंद्रयान 3. मग एवढी प्रगती आम्ही केली. तुम्ही कथा कीर्तन भागवत रामायण घेऊन बसले. महाराज काय गरज आहे माहिका? आम्हाला याची गरज काय? तर भगवंतानं सुंदर असा नरदे तुमच्या माझ्या ताब्यात दिला. देवे दिला देह. काय दिलं? दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जने तू जोडसी नारायण, नासे जीवपण दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाय वचन, जने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. काय दिलं माणसाला? माणसाच्या एका नखाची किंमत 25,000 रुपये. अशी देवानं नख किती दिलेत? नख किती तुम्हाला? 25,000चं एक नख, 5 लाखाचे नुसते नखच झाले. एक दात पडला आणि दुसरा बसवायचा म्हटला रूट कॅनल थेरपीने 10,000 रुपये कमीत कमी लागतात. असे दात किती दिले? जोरात बोला. नक्की. आणि ते दुधाचे पडलेले कोण पकडेल? म्हणजे 640चं बजेट एवढंच आहे. 5 लाखाचे नख, 11,40,000 रुपयाचे 2च पार्ट आहे, बाकीचे सांगतच नाही. आज एवढा अनमोल किमतीचा नरदेव भगवंतानं तुमच्या माझ्या ताब्यात दिलाय मायबाप. म्हणजे जर महाराष्ट्रात जन्माला आलेला असाल तर त्याच्याकरता तुम्हाला 3 गोष्टी गरजेच्या आहे: ग्रंथ, संत आणि भगवंत. एक ग्रंथाची गरज आहे. ग्रंथ मार्गदर्शक आहे. ग्रंथ हेच गुरु आहेत. ग्रंथांमध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, उपनिषद आहेत. ग्रंथांमध्ये कथा आहे. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची. समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघवाची. कथा मोरयाची आहे, कथा कार्तिकाची आहे, गणपती बाप्पाची आहे, शंकराची कथा आहे. कथा अनेक आहे. जी जीवनातली व्यथा हरण करते त्याला कथा म्हणतात. कथा दुःख हरी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी. कथा त्रिवेणी
भक्त आणि नामदेव भक्त आणि तेथेचे उत्तम तेथेचे उत्तम तेथेचे उत्तम तेथेचे उत्तम रज वंदिता वंदिता रज वंदिता देवंदिता कथा त्रिवेणी संगम 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 देवभक्तानी तेथीचे चरण रज बोल नका. कथा त्रिवेणी संगम आहे. देवभक्तानी नामाचा त्रिवेणी संगम आहे मायबाप. कथा देवाच्या किंवा संतांच्याच असतात. कथा देवाच्या आहेत किंवा संतांच्या आहेत. सिद्धेश्वर गुलाबबाबांसारख्या महात्म्यांच्या कथा आहे. आपल्या कथा नाहीत, आपले राडे आहेत राडे. आमच्या शेजारचा माणूस पंढरपूरला गेला, दिंडीमध्ये गेला आणि दिंडी मालकाची पेटी चोरून घेऊन आला. बायकोला म्हणला मला विठोबा पावला. बायको म्हणली भोजेकर इतके दिवसापासून जातो पण म्हणले त्याला काही देव पावला नाही. तो म्हणे तो करंट आहे म्हणे. पहिल्याच वारीत त्याला देव पावला, पेटी चोरून घेऊन आला. मागच्या घरात गेले, कुलूप तोडलं, कुलूप कडीतून बाजूला, कडीतून कोंडा बाजूला. झाकण उघडलं, त्याला वाटलं पेटीमध्ये पैसे असतील, सोनं असेल, चांदी असेल, काही रत्न असतील, 500चे 200चे 100चे बंडल असतील. त्याने जसं पेटीचं झाकण उघडलं, दाढी करायचं सामान होतं त्याच्यात. कथा देवाच्या किंवा संतांच्या असतात, आपल्या कथा नसतात मायबाबा. ग्रंथ मार्गदर्शक आहे. दुसऱ्या संततेची संततेची संत मायबाप. गुलाबबाबांसारखे सिद्धेश्वर सिद्धावस्थेला रिद्धिसिद्धी प्राप्त झालेले संत सध्या पाहायला मिळत नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती. बाबांसारखे महात्मे आता पाहायला मिळणार नाही. आता तुम्ही सध्या कोणालाही संत समजायला लागलेत. बाबा गेलेत, महात्मे गेलेत, पण सध्या स्थितीला आता 2026 मध्ये लोक कोणालाही संत समजतायत. आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, ऐसे कोणी होणे ना होणे ना आता ऐसे कोणी होणे ना. हे वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काने, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काने. आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी, आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी. आता ऐसे कोणी होणे नाही, होणे नाही. आता ऐसे कोणी होणे, आता ऐसे कोणी, आता ऐसे कोणी, आता ऐसे कोणी होणे नाही, होणे नाही. वा. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. आता नाही, आता नाही, आता नाही, आता नाही शक्य ते. मला त्यांनी एक प्रसंग सांगितला. म्हणे महाराज 35 लोक त्या बसमध्ये जात असताना पोलिसांनी, ट्रॅफिक हवालदारांनी गाडी थांबवली. थांबा. कोण आहे? म्हणले बाबा आहे. म्हटले बाबा असतील, बोलवा इकडे. ते म्हणले अहो झोपलेले आहेत, आराम करताय. नाही नाही म्हणे बोलवा. नाही नाही म्हणजे तुम्हीच चला. साहेब गेले. म्हटले काय बाबा? बाबा म्हणे आमचं चलन नंतर फाळ, तुझी बायको आजारी आहे, इमर्जन्सी आहे, दवाखान्यात न्यायचं आहे, फोन लागत नाही, घरी फोन लावून विचारून बायकोला दवाखान्यात नाही. आता ऐसे कोणी, आता नाही शक्य हो, आता नाही शक्य, शक्यच नाही ते. आता सध्या तुम्ही कोणालाही साधू समजायला लागले. 6+2 = साधू. जिंदगी एक जंग है, जब तक बीवी संग है. लढाईच आहे. बरं या मावल्या कशाहून लढाई करतात सांगता येत नाही. कशाहूनही भांडणं करतात मावल्या. 26 जानेवारीला डीमार्टमध्ये ऑफर चालू होती, बाय 1 गेट 1 फ्री. 1 किलो तांदूळवर 1 किलो तांदूळ फ्री.
आमच्या शेजारचा 4 किलो तांदूळ घेऊन आला, त्याच्यावर 4 किलो फुकट भेटले. बायकोला म्हणे खिचडी कर. तिने मोबाईलच्या नादामध्ये कॅरी बॅगमधून तांदूळ काढले आणि कुकरमध्ये टाकले. त्याला म्हणे शिट्ट्या मोज. 3 शिट्ट्या झाल्या, कुकर ती शिट्टी खाली उतरवली, ते त्याच्यातून खिचडी काढली, ताटात टाकली आणि पहिला घास उचलला, तोंडात टाकला, दाताखाली चावला. पहिलाच घात दाताखाली घेणार, त्याच्यात खडा आला, कटकन वाजलं. बायकोला म्हणलं तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा मजला आहे का? म्हणले देवान 2 मोठे मोठे डोळे दिले, तुला एक खडा निवडून काढता येत नाही. ती म्हणली जास्त शांतपणा नका करू. मला सांगता म्हणजे 2 डोळे दिले आणि एक खडा निवडून काढता येत नाही. मी असं म्हणते देवाने तुम्हाला 32 दात दिले, एक खडा चावून खायला का रोग आला? जिंदगी एक जंग है, जब तक बीवी संग है. लढाई कशाने वाटता माय तुम्ही? लाडक्या बहिणी. काय नाव ठेवलं तुमचं, लाडकी बहीण. काय क्रांती केली माय विधानसभेत तुम्ही. खाल्ल्या मिठाले जागल्या तुम्ही. आले का 1500 आले? वा वा, खुश आहेत एकदम लाडक्या बहिणी. 1500 आले ना. पुढच्या महिन्यात 2500 होत आहे. मी परवाच मुख्यमंत्र्यासोबत बोललो, त्यांचं माझं बरं आहे. त्यांना म्हटलं साहेब 2500 द्या. म्हणले महाराज 27 तारखेला कुठे आहे? म्हटलं टाकरखेडा गुलाबबाबांच्या जवळ. म्हणे मग कीर्तनात सांगा लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका मुख्यमंत्री, लाडका देव. महासप्तावी लाडका आहे की नाही? मग जर देव लाडका असेल तर 1500 पैकी 500 रुपयाची इकडे पावती फाळा. काय चेहरे पडले त्यांचे बा. त्या मनातल्या मनात म्हणत असते तुझा मुर्दा बसवला तुझा. अवघड आहे लाडकी बहीण. काय गंमत आहे महाराज. लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याचे दाजी बनले. असो, कशाहून भांडतीन सांगता येत नाही. बायकोला 45 नाव आहेत. दारा, भार्या, बायको, अर्धांगिनी, प्राणेश्वरी, वनिता. प्राणेश्वरी, वनिता. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वाईफ, WIFE, विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. जे कुठलीही पूर्वसूचना न देता झगडायला तयार असते तिला बायको असं म्हणतात. पुरुष मंडळी, माझ्या बापाच्या वयाचे जुने लोक बसलेले, माझी तुम्हाला की विनंती, मला पटकन एका गोष्टीचं उत्तर द्या. 25 वर्ष अगोदर असं ऐकलं होतं का की बायकोनं नवरा मारला, नवऱ्यानं बायको मारली अशा बातम्या यायच्या, पण बायकोनं नवरा मारला अशी बातमी नव्हती. गेल्या 1.5 वर्षापासून दर आठवड्याला एक बातमी येते, बायकोनं नवरा मारला. एक बाई नवऱ्याला कुठे फिरायला घेऊन गेले, तिकडेच मारून टाकला. एका बाई नवरा मारला, पाण्याच्या ड्रममध्ये टाकला, वरतून सिमेंट कॉन्क्रीटचा माल टाकला. ती बातमी मी पाहिली, घरी आलो, घरातला ड्रम भंगारमध्ये विकला कैलास बाबा. बायको म्हणली ड्रम चांगला होता. म्हटलं ड्रम चांगला होता, बातमी चांगली नव्हती. विठ्ठल विठ्ठल. ऐका माझ्या बहिणींनो, पुन्हा एक शब्द तुमच्यासाठी वापरेल. वाईफ हा शब्द पाश्चात्य संस्कृतीतला आहे. आमच्या धर्मात पत्नीला वाईफ म्हणत नाही, ग्रहलक्ष्मी म्हणतात. आणि माझ्या हिंदू धर्मात जेवढा सन्मान स्त्री जातीचा केला जातो तेवढा सन्मान दुसऱ्या कोणत्याच धर्मात केला जात नाही. माझ्या धर्मात तुम्हाला जगदंबाचं स्वरूप म्हटलं जातं. तुम्ही महालक्ष्मी, महासरस्वती, भगवती, तुम्हाला अनेक रूपात आमच्या धर्मामध्ये पूजल्या जातं. एवढा श्रेष्ठ माझा हा हिंदू धर्म आहे आणि त्या धर्मात आपण जन्माला. ग्रंथ दुसरा आहे संत. संताविना प्राप्ती नाही. पण साधू भेटत नाही. भाऊ अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेवेल, असता जाता रवी धरवेल. लक्ष देऊन ऐका मायबाप हो. संतांचं गावात येणं भाग्य आहे. संत तुमच्या घरी आता महाभाग्य आहे. संत तुमची आठवण करता सौभाग्य आहे. स्वतः संत बनून जाणं महद्भाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथात वर्णन येतं, जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झालेत. महाराष्ट्रात 252 संतांची यादी लागते. हा पवित्र राष्ट्र आणि त्या राष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहेत मायबाप. भाग्याशिवाय साधू भेटत नाही. काही लोकांचं भाग्य 1 वर्षानं उदयाला तर काहींचं 5, काहींचं 10, काहींचं 50, काही मरून गेले पण भाग्योदय झाला नाही. भाग्योदय व्हायलाही सुद्धा त्या ठिकाणी भाग्य लागतं मायबाप. देवाची कृपा, संतांची कृपा, आशीर्वाद असावे लागतात. काही लोक आयुष्य गेलं पण समाजाला माहिती पडलं नाही हा काय करतोय.
कसं भाग्य असतं बघा. ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक 7-8 वर्षाची चिमुरडी आळंदी ते पंढरपूर पायी वारीला गेली. तिने एकच अभंग एकच गवळण म्हटली वारीमध्ये, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झाली. भाग्य जगे नाही तिचं. ते जाऊ द्या. एक बाई रेल्वे स्टेशनवर गाणे म्हणायची आणि भीक मागायची. ती डायरेक्ट इंडियन आयडलमध्ये गेली होती. रानू मंडल आता कुठे सापडत बी नाही ते. भाग्य जगे नाही तिचं. ते जाऊ द्या. ते बिग बॉस मराठीमध्ये ते पोरग विजेता ठरलं. झापूक झुपूक. हा हो, आमचे चांगले चांगले सेलिब्रिटी होते त्याच्यात. आमचे महाराज पण होते, पण त्यांना भेटलं नाही, त्याला भेटलं. पोरग बोबड आहे पण ते सेलिब्रिटी बनलं. त्याला अजितदादांनी घर बांधून दिलं. आता म्हणे मागे त्याचं लग्न बी झालं. बोबड्याला पोरी भेटल्या. बोबड्याला सध्या अवघड आहे. तुमच्याकडे काय मला माहित नाही. आमच्याकडे प्रत्येक गावात 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भरून नवरदेव सापडतील. परवा मला 45 वर्षाचा नवरदेव भेटला. मला म्हणले बाबा म्हटलं काय पहा ना म्हणे आपलं कुठे जुळतं का. म्हटलं काय वय तुझं म्हणे 45. म्हटलं 5 वर्षाकरता कशाला बट्टा लावतो आता. अरे उरले किती भल्या माणसा, पुढच्या 45 डिपॉझिट जप्त होईल तुझं. सध्या बरं आहे आपलं इकडून तिकडून भागतं. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि तिथला स्टॉक संपल्यावर मग लडकिया ना होती तो क्या होता, दुनिया परेशान, तन्हा इंसान, गलिया सुनसान, न जानू न जान, हर तरफ जय हनुमान. एका एका गल्लीत 10 मारुती. एकाला पाहायला पाहुणे गेले, 9 जाऊन बसले. पाहुणे मागच्या दरवाज्यानं धनेगाव मार्गे पसार. विठाला विठाला साधू भाग्याशिवाय भेटत नाही, अजिबात नाही. मायबापो, भाग्योदय झाला की संत भेटतात. मग संता विना प्राप्ती नाही, आईसे वेद देती गृहे. सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबा सारख्या महात्म्याची मध्यस्थी झाल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होणं शक्यच नाही. हे मी नाही, हे वेद सांगतात. संत महात्मे ऋषीमुनी यांनी सांगितलं संता विना प्राप्ती नाही. मग काय गरज आहे महाराज आम्हाला देवदेव करायची. खाणं तुमच्या हाती, पचवणं देवाच्या हाती, झोपणं तुमच्या हाती, पाठ उठवणं देवाच्या हाती, मोटरसायकल घेणं तुमच्या हाती, पण तिच्यावर बसून अंजनगावपासून टाकरखेड्यापर्यंत पोचवणं देवाच्या हाती. गहू पिकवणं तुमच्या हाती आहे, पण तो खाऊ द्यायचा की नाही. बंगले बांधणं तुमच्या हाती आहे, पण त्या बंगल्यात राहू द्यायचं की नाही. आमच्या गावात एकानं 1.5 कोटीचा बंगला बांधला. वास्तुशांतीचं कीर्तन ठेवलं. रात्रभर बुंदी गाळली. म्हातारा रातभर कोणाला बुंदीजवळ थांबला, कोणाला मुठभर बुंदी खाऊ देईना. पहाटे 7 वाजता उजळलं. हॉलमध्ये गेला. हॉलमध्ये चिकनी फरशी बसवली होती, त्याच्यावर नातूनं पाणी सांडलं होतं. हे म्हातारं गेलं, त्याला पाणी दिसलं नाही. जसं सरकलं बंगले बांधणं तुमच्या हाती आहे, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही. काय गरज आहे महाराज आम्हाला देवाची. मायका, हे सगळं ज्याच्या हाती आहे त्याला देव म्हणतात. तुम्हाला मला जे पाहिजे हे ज्याच्या हाती त्याला देव म्हणतात. देवाला आपली गरज आहे म्हणून देव आपल्याला ठेवतो. ज्या दिवशी देवाला आपली गरज राहणार नाही त्या दिवशी देव आपल्या दरवाज्यावर गर्दी जमा केल्याशिवाय राहणार नाही. नाही राहणार. मायबापा हो, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. एखाद्यानं म्हटलं मिले सात्विक होतो, मिले दान धर्म केला, मिले परमार्थ केला, मिले देवदेव केलं. यमराज म्हणला तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यमराज म्हणला माझा गैरसमज होतोय. म्हणले हो. यमराजांनी चित्रगुप्ताला सांगितलं, लावरे तो व्हिडिओ. पाप करुनी पापी मन हे सैरा वैरा पळतय र. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतय र. तुमचा माझा अख्खा बायोटाटा भगवंताकडे नाही बापा. मग त्याच्यातून सोडवण्याकरता आम्हाला संतांची गरज आहे. मायबाप, बीडचा धरणेकरी आळंदीला गेला. आधी, व्याधी, उपाधी आणि समाधी. समाधीचे 2 प्रकार, निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी. ज्ञानोबरायांची संजीवन समाधी, तुकोबरायांचा
वैकुंठ गमन सोहळा, नादबाबांची जलसमाधी आणि माझी माय मुक्ताबाईचा तिरोभूत सोहळा. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांची संजीवन समाधी आहे. का? ज्ञानोबाराय संप्रदायाचे पाया आहेत, तर पायाला जमिनीच्या खाली राहावं लागतं म्हणून संजीवन समाधी. तुकोबाराय कळस आहे, कळसाला नेहमी वरती राहावं लागतं म्हणून तुकोबाराय वैकुंठाला आहेत. नादबाबांची जलसमाधी मुक्ताबाईचा तिरोभूत सोहळा आहे. मायबाप बीडचा धरणेकरी आळंदीला गेला, 42 दिवस अनुष्ठान ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ केलं. ज्ञानेश्वरांच्या समाधीमधून निघती मंजुळ स्वर, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ती ज्ञानेश्वर. भगवान ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ जाऊन याने 42 दिवस अनुष्ठान केलं. 42व्या दिवशी ज्ञानोबाराय त्याच्या स्वप्नात गेलेत. ज्ञानोबारायांनी विचारलं काय पाहिजे? त्याने सांगितलं मला ज्ञान पाहिजे. नाही ज्ञानेन ही सदृशम पवित्रमिह विद्यते. ते ज्ञान पाहिजे का बरं? जेवणामध्ये ज्ञान पाहिजे, नोकरी करायला ज्ञान पाहिजे, व्यवसाय करायला ज्ञान पाहिजे, राजकारण करायला ज्ञान पाहिजे, शेती करायला ज्ञान पाहिजे, कीर्तन करायला ज्ञान पाहिजे, एका घराचे 2 दारं करायला सुद्धा ज्ञानच पाहिजे ना. ज्ञानाशिवाय ते होत नाही. प्रत्येक गोष्टीला ज्ञान लागतं. मायबापा हो, त्या बाबतीत तुम्ही असं कधी ऐकलं का दोघी सख्खे भाऊ भांडले वेगळे निघले? अजिबात नाही. जे भाऊ 25 वर्ष एका ठिकाणी राहतात, खातात पितात, उठतात बसतात बोलतात चालतात, असं नेमकं काय होतं? लग्न झाल्याबरोबर 25 दिवसात वेगळे निघतात. त्याचं सगळं श्रेय. काय जादू आहे माय तुमच्याकडे. तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. एका बाईची नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले होते. एका बाईची रागानं नजर पडली, सोन्याचं गाव जळून खाक झालं होतं. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही. नाद करायचा नाही, नाद. बाई ती बाई रावणाचा सत्यानाश झाला. कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातं, आणि जवळ गेलं की म्हणता अरे बापरे डुप्लिकेट का ना. कामाची कोतवाल याने नाडले बहुतांशी, हरिहराचे अब्रू घेतो भाई नाही त्याचे. बिभीषणानं रावणाला सांगितलं होतं, नंदूभाऊ थोडसा आवाज द्या. बिभीषणानं रावणाला सांगितलं होतं, भैया जानकी को लौटा दो. आपको नारद जी ने समझाया था, आपको सुमाली नाना ने समझाया था, आपको भाभी मंदोदरी ने समझाया था, आपने उनकी बात नहीं मानी. मेरी बात मान लो भैया, जानकी को लौटा दो. रावण खवड़ला, विभीषण मेरा भाई होके शत्रु की बात करता है, लानत है तुझ जैसे भाई पर. चला जा उस तपस्वी राम के पास, वह दर दर की ठोकर खा रहा है, भूखा मरेगा. भूखा मरेगा म्हटल्याबरोबर बिभीषणाने सांगितलं, हाँ हाँ 1000 लोग भूखे सो जाते मरने जाते, एक दिन भूखा सोऊंगा तो मरने जाऊंगा. समझता नहीं रावण, सुबह से कराओ जानकी को लौटा दे, जानकी को लौटा दे, मगर मेरी एक नहीं मानता. कैसे समझाओ तुझे कि तू मेरे लिए कौन है. रावणाने बिभीषण हुसकवला. बिभीषण कुठे गेला? आईकडे. माँ बड़ा भाई तो बाप के समान होता, मैंने उसे बहुत समझाया. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पूर्वी दैत्यांचे दोघी सख्या भावांचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घ्यायचे? आईचा. आता जर दोघी सख्या भावांचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घेतात? विठ्ठल विठ्ठल संताशिवाय प्राप्ती नाही. माय बापू मला ज्ञान पाहिजे. ज्ञानोबारायाने सांगितलं ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला ज्ञान पाहिजे. ज्ञान नसलं तर फजिती होते. कोरोनाच्या काळात जनधन खात्यावर पैसे आले होते. आमच्या शेजारचा 68 वर्षाचा एक म्हातारे बाबा स्टेट बँकेत गेले. सकाळी 10:30 ते 4:30 पर्यंत बँकेच्या बाहेर उभे राहिले. त्याचं कोणीच ऐकून घेतलं नाही. कारण होतं, मॅनेजर होता केरडी, त्याला हिंदी समजत नव्हती, मराठी समजत नव्हती. मराठी ज्याला समजत नाही त्याला काय म्हणावं, आज मराठी भाषा दिन आहे. लाभले भाग्य आम्हा बोलतो मराठी. शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मायबाप माझ्या मराठीचे बोल कौतुके, अमृताचा पैजा जिंके, आईचे अक्षरे रसिक मिळवीन. जगातली सगळ्यात समृद्ध भाषा माझी माय मराठी आहे, जिला ज्ञानोबारायांनी समृद्ध केलेलं आहे. 56 भाषेचा केलास गौरव.
त्या महाराष्ट्राच्या मातीत आणि त्या माय मराठीच्या कुशीत आम्ही जन्माला आलेलो आहोत. समृद्ध भाषा आहे मराठी. ज्ञान पाहिजे. मराठी येत नाही, हिंदी येत नाही. बाबा घरी आले परेशान झाले. त्यांना वाटलं जर मी इंग्रजी शिकलो असतो, इंग्रजीचं ज्ञान असतं, आज पैसे निघाले असते. मग माझं अज्ञान इंग्लिशचं आहे, त्याच्यामुळे मला पैसे मिळाले नाही. घरी आले, त्यांच्या घरी एक मास्तर भाड्यानं राहायचे. त्यांनी सांगितलं गुरुजी मला इंग्रजी शिकवा. गुरुजीने विचार केला या वयात इंग्रजी जरा अवघड आहे. प्रथम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करशती. गुरुजीने विचार केला. नाही म्हटलं तर म्हातारा लागेच म्हणलं उद्या माझी रूम खाली कर. म्हणले बाबा उद्या वही घेऊन या, मी इंग्रजी शिकवतो. म्हातारा दुसऱ्याशी भलं मोठं रजिस्टर घेऊन गेला. सोसायटीतलं चोरलेलं होतं. इंग्रजीचा श्रीगणेशा सुरू झाला. आता गुरुजी कंटाळले. गुरुजी हुशार होते. गुरुजीने सांगितलं बाबा तुम्ही जुना माल खाल्लेला आहे, तुमची मेमरी स्ट्रॉंग आहे, तुम्हाला अर्धी इंग्रजी यायला लागली. म्हणले कसं काय? म्हणले कोणं काही विचारलं की यस म्हणायचं, दुसऱ्या वाक्याला नो म्हणायचं. बाबा म्हणलं इतकं सोपं आहे. म्हणले हा. पहाटेच अंजनगावला गेलं म्हातारानं, इंग्लिश पेपर घेतला टाइम्स ऑफ इंडिया. पेपर उलटा धरला. एक पोरगं तलाठी भरतीला जात, त्याचं पाकिट मारलं होतं. ते पोरगं शोधलं पाकिट कोणी मारलं, त्याला उलट्या पेपरवाला पुलट्या पेटिंगचा दिसला. त्यानं सांगितलं बाबा ओ बाबा काय? म्हणले माझं पाकिट मारलं का, चोरलं का, घेतलं का, दिसलं का, सापडलं का? याची इंग्रजी आहेर होती. हा म्हणला येस. तो म्हणला लाज वाटते का डोके सफेद? माझ्या आजोबाच्या वयाचे पण तू पाकिटं चोरता लाज नाही वाटत? बऱ्या बोलानं माझं पाकिट परत करा. तो म्हणलं नो. असा हानला, बारीक केला. घरी आला, म्हातारीनं झेंडूबाम लावून दिला. पहाटे उठला, म्हातारीने चांगलं विचारलं आंघोळीला पाणी काढू का? खेड्यात विचारतात, शहरात विचारत नाही. कारण शहरात तोच पाणी भरतो, त्याच्यामुळे काळाकाळी करायची गरजच पडत नाही. निम्मे कामं माणसं करतात, निम्मे. कुकर तुम्ही लावता शिट्ट्याही मोजता, लेकर तुम्ही झोपवता झोके हे देता, कपडे तुम्ही धुता इस्त्री हे करता. आत्माराम तुकाराम भिडे. निम्मे कामं माणसं करतात, निम्मे. जुन्या काळात माणसांचे कामं माणसां, महिलांचे कामं महिला करायच्या. 25 वर्ष अगोदर कानावर स्वर पडायचे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग बहु फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. महिलांचे ते, पुरुषांचे काय गाणे? महिलांचे. माय मी पुढे म्हणेल, मागे म्हणा. तुम्ही म्हटलं तुम्हालाही पुण्य लागेल देवाचं. आपण एक चरण म्हणू. पहिले माझी ओवी ग विठ्ठला गाईन. वा वा वा, लय गोड आवाज तुमचा. पहिली माझी ओवी ग विठ्ठला गाईन, नवऱ्याच्या डोक्यावरती दळण मी ठेवीन. ठेवत नाही का मग तुम्ही? निम्मे कामं माणसं करतात, निम्मे. म्हातारीने चांगलं विचारलं सकाळी आंघोळीला पाणी काढू का? म्हणला येस. म्हातारी म्हणली धोतर देऊ का? म्हणले नो. कशाचा परिणाम? या ज्ञान. 42 दिवस अनुष्ठान केलं भगवान ज्ञानोबारायांकडे. ज्ञानोबारायांनी सांगितलं ज्ञान पाहिजे. म्हणले हो, जा देऊला. हा देहूला गेला, तुकोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाला. तुकोबारायांना सांगितलं मला ज्ञान पाहिजे. काय ज्ञानेश्वरी उणे जेही पाठविले धरणे, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी आई सेवळ रेडा बोले. ज्यांनी तुला पाठवलं त्यांचा अधिकार आहे भल्या माणसा. तुला ज्ञान पाहिजे म्हणले हो. तुकोबारायांनी 11 अभंग लिहिले, धरणेकराच्या हातात टेकवले. तो म्हणला मी एवढा प्रकांड पंडित आणि मला असे मराठीतले अभंग. त्याने कोंडीबालो होकरे नावाच्या त्या शिष्याकडे तुकोबारायांचे देऊन टाकलं, निघून गेला, रगेल होता. परमार्थाची पहिली पायरी आहे नम्रता. नम्र झाला भोता, त्याने कोंडिले अनंता. वाकत जा. जो वाकत नाही तो वाचत नाही. लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण
साखरे मुंगी साखरे मुंगी साखरे चारवा मुंगे मुंगी साखरेचा हेरवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा मुंगी मुंगी साखरेचा हे रवा रवा मुंगी साखरेचा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रव जयांगी मोठेपण तया यातना कठीण लहानपण देगा देवा मुंगी साखरेत वाकत जा जो वाकत नाही तो वाचत नाही 3 लोक वाकले नाही वाचले नाही दिवा लायले कोणी उरलं नाही रावण कंस दुर्योधन संपलेत मायबापो याला वाटलं मी एवढा प्रकांड पंडित तुकोबरायांनी मला मराठीतल्या अभंग तो निघून गेला कोंडीबाला ज्ञान झालं लोकांना वाटलं तुकोबरायांची कृपा आहे सगळ्यांनी तुकोबरायांचं उदू सुरू केलं तुकोबरायांना वाटलं हे बरं नाही तुकोबरा आळंदीला गेलेत ज्ञानोबरायांच्या समाधीवर डोकं टेकून सांगितलं माऊली हे सगळं सामर्थ्य तुमचं आहे हे सगळं तुमच्या कृपेनं आहे लोक उगीच मला संतपद बहाल करताय मी संत नाही मग संत कोण पहिल्या चरणामध्ये म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत हे सतमाय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत सतमाय बाप कृपावंत तुम्ही सतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तू राया काले अवतार तू राया तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाण तुकोबराय ज्ञानोबरायांना उद्देशून म्हणतायत तुम्ही ही लिहिताय मी संत नाही महाराज तुम्ही संतात तुम्ही संत माय बाप कृपावंत संत आई आणि बापाच्या भूमिकेत आहे लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐसी कडवड्याची जाती करी पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे आणि तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे म्हणजे संत आईसारखे आहे आई संतासारखी आहे सांभाळती शिकविती जागविती ही भूमिका संतांची तशी आईचीच कळवळा हा शब्द फक्त 2 लोकांना वापरला जातो आईशी कळवड्याची आईला म्हटल्या जातं आईशी कळवड्याची जाते कळवळा कळ या शब्दापासून कळवळा या शब्दाची उत्पत्ती झाली
जिने बाळणपणाच्या कळा सहन केल्या तिलाच कळवळा आहे. कळवळा एकता आईला आहे किंवा कळवळा एकता संतांना आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. एक तर श्री सिद्धेश्वर संत गुलाबबाबांसारख्या महात्म्यांना तुमचा कळवळा आहे किंवा तुमच्या आईवडिलांना तुमचा कळवळा. याच्या पलीकडे दुसऱ्यांना तुमचा कळवळा नाही. काय घेऊन बसला तुम्ही बाकीच्यांचं? या जगात सगळ्यात खोटं बोलल्या जाणारं एकच वाक्य आहे, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. लब्बाड. कोणीच मरत नाही या जगात कोणी कोणासाठी, अजिबात नाही. कोरोनाला आमच्या शेजारचं जोडपं खोकलायचं. 16 किलोमीटर मोटरसायकल डबल सीट गेले, दोघांनी RT-PCR केली, दोघांचे रिपोर्ट आले. नवराला पॉझिटिव्ह, बाई आली निगेटिव्ह. नवरा पॉझिटिव्ह आल्याबरोबर जी बाई 16 किलोमीटर मोटरसायकलवरती खांद्यावर हात टाकून गेली होती ती 16 किलोमीटर पायी घरी आली, पण डबल सीट बसली नाही. किस धुन में बैठा है बावरे, किस्मत में मस्ताना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. किस धुन में बैठा है बावरे, किस्मत में मस्ताना है. बरेच लोक म्हणतात महाराज मी गेल्यावर मागच्यांचं कसं होईल. त्याला म्हणा तू निघ, मागचे तेल लावून चपात्या खातील. काही फरक पडत नाही ते कोणालाच. भ्रमात आहेत तुम्ही. रामकृष्ण आले गेले त्याविन का जग ओसच पडले. अहो रामकृष्ण आले गेले जग थांबलं नाही. जन पडभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. धर्मेंद्र गेले काही फरक पडला नाही लोकांना. सामान्य होते धर्मेंद्र, एका काळचे सुपरस्टार, बायको सुपरस्टार, आताच्या मथुरेच्या खासदार. धर्मेंद्राचे 2 मुलं सुपरस्टार. मोठा मुलगा तर इतका भयानक आहे, पाकिस्तानात गेला आणि हँडपंप उपटून घेऊन आला होता. इतका डेंजर मोठा पोरगा आहे धर्मेंद्राचा. पण एकट्याच्या नावावर 100 एकर फार्म हाऊस लोणावळ्याला आहे. जेव्हा धर्मेंद्र गेले नगरपालिकेच्या गाडीत टाकून पत्र्याच्या शेडमध्ये सिमेंटच्या ओट्यावरती एकटे पडलेले होते. अंतकाळी मी परदेशी. ही आपली कुठे काय कोणत्या बजेटला बसतो मायबाप हे. लोक सांगतात ना त्याचं का मरायचं वय होतं का महाराज. चांगला माणूस होतो. आम्ही दोघं लहानपणापासून सोबतच ना. आम्ही दोघं अंजनगावला डबल सीट सायकलवर जायचो, एकाच बेंचवर बसायचो, एकच डबा खायचो, एकच पुस्तक पाळायचो, 2 कॉप्या करायचो. आम्ही सोबतच होतो ना महाराज. काल रात्री 11:30 वाजेपर्यंत आम्ही एका ठिकाणी बसून पित होतो चहा. आणि मला का म्हणला जीव कसा घाबरा होतोय. बायकोला सांगितलं चहा ठेव. बाईने चांगलं विचारलं चहा आल्याचा ठेवू का गेल्याचा ठेवू. याने सांगितलं गेल्याचाच ठेवू. बायकोनं चहा उकडला, पातेल्यातला चहा कपातला चहा बशीतला चहा उचलला, तोंडाला लावला आणि पहिलाच गोट घेणार. तितक्यात क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग गडा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा गा, राम राम स्मराधी. याची गॅरंटी नाही माय बाप, कधी जाईल सांगता येत नाहीये. म्हणून संत आणि माय एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. माय लेकरासाठी काय करते. आमच्या कैलास बाबांचं संबंध महाराष्ट्रात, तसं या जोडीचं दोघांचं एक आईबद्दलचं कवन संबंध महाराष्ट्रात सध्या प्रसिद्ध आहे. जनाबाईचा एक अभंग आहे. पक्षी जाय दिगंतरा, पिल यासी आणि चारा, गार हिंडते हा काशी, झेप घाली पिला पासी, वानर हिंडे झाडावरी, पिलू बांधून उदरे. पिलं घरट्यामध्ये जन्माला आलेले आहेत, नुकते डोळे उघडलेले आहेत, चिवचिवाट सुरू आहे, भूक लागलेली आहे, आणि माय त्या लेकरांसाठी चारा आणायला आकाशामध्ये झेप घेतलेली आहे. मग विठाला 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 विठाला. माय जनी म्हणणे विठ्ठल माये, आम्हा वेळोवेळी पाहे. माय संतांच्या भूमिकेत आहे, संत आईच्या भूमिकेत आहे. आई काय असते, लेकराची माय असते, गोठ्यातली काय असते, लंगड्याचा पाय असते, धरती ठाय असते, वासराची काय असते. आई असते शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. एक आई दुसरे वडील. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. मग प्रत्येकाचा धंदा आहे. तुमचा माझा धंदा आहे, देवाचा धंदा आहे, संतांचा धंदा आहे. तुमचा माझा धंदा रोज उठून खावयाची चिंता. आपल्याला एकच चिंता आहे, पोटाची. देवाचा धंदा आहे घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीतो. आणि संतांचाही धंदा एक माय बापू, दिन रजनी हाची धंदा,
गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. देवाचा धंदा घेऊन या चक्रगदा भक्ता राखे पायापासी. संतांचा धंदा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाळे. मग तुमचं माझं जन्मकार्य आहे, देवाचा अवतार कार्य आहे आणि संतांचा अवतार कार्य आहे. देव जन्म का घेतो? जब जब होवे धर्म की हानी बाढ़ हुआ सुरधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. देव अवतार घेतो आहे तुका म्हणे धर्मरक्ष संस्थापने धर्म रक्षावया अवतार घेसे. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे. देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी. देव भलत्याच्या घरी जन्माला येत नाही, देव लुंग्या सोंग्याच्या घरी जन्माला येत नाही. ज्याचा बुध वरण रविवार चुकत नाही देव त्याच्या घरी जन्माला येत नाही. प्रभू रामचंद्र अवतीर्ण होण्याच्या अगोदर 63 राजे सूर्यवंशात झाले. भगवान नारायण त्यांच्या नवी कमलामध्ये ब्रह्माजीपासून त्या ठिकाणी मरीची वैश्वान भगवान सूर्यनारायण विक्ष्वाकू विकुक्षी निमी दंडक पुरंजय अनया विश्वनदी द्रडास्व हरियास्व बरिणास्व चिंजित काकुस्थ इंद्रवाह सत्यव्रत त्रिशंकू हरिचंद्राच्या पोटी रोहिदासच्या पोटी चंपाच्या पोटी विजयच्या पोटी वृकच्या पोटी बाहुकच्या पोटी सगरच्या पोटी असमंच्या पोटी अंशुमानच्या पोटी दिलीपच्या पोटी भगीरथाच्या पिढीमध्ये 8व्या श्रुतच्या पोटी पद्मनाभाच्या 9व्या पिढीत खटवांगच्या पिढीत दीर्घभाऊच्या पोटी रघूच्या पोटी अजच्या पोटी दशरथ आणि दशरथाच्या पोटी राम. दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी तेव्हा राम आले पोटी. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. कधी राम बनून, कधी कृष्ण बनून, कधी अर्जुन बनून, कधी अभिमन्यू बनून, कधी पृथ्वीराज चौहान बनून, कधी महाराणा प्रताप बनून, कधी छत्रपती शिवराय बनून, तर कधी धर्मवीर संभाजी महाराज बनून. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी. मग संत अवतार घेतात कशासाठी? अवतार तू माधराया कारणे, अवतार तो माधराया कारणे, अवतार तू माधराया कारण अवतार तू माधराया कारण अवतार तो माधराया कारणे, अवतार तो माधराया कारणे, अवतार तू माधराया कारण अवतार तू माधराया कारण उतराया जने जड जीव उतराया जन आय जड जीव अवतार तो माधराया कारणे, अवतार तो माधराया कारणे, अवतार तो अवतार तू माधराया कारण अवतार तू माधराया तुकोबराय म्हणतात देवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. तुकोबरायांचा अवतार, संतांचा अवतार ज्ञानोबरायांना म्हणतात तुम्ही अवतार घेतला कशासाठी? उद्धाराया जन जड जीवा. जणांचा जडांचा जीवांचा उद्धार घेण्यासाठी संत अवतीर्ण झालेत. ज्ञान सगळ्यांकडे आहेत, देवाकडे, वेदाकडे, संताकडे, माणसांकडे. भारतामध्ये ज्ञान आहे, संपत्ती आहे, सौंदर्य आहे. संपत्तीच्या बाबतीत भारताचा नाद करायचा नाही. जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, अशा राष्ट्रात आपण जन्माला आलो. तुमच्या विदर्भाला आमच्या भागामध्ये वऱ्हाड म्हणतात. वऱ्हाड आमच्याकडे अशी म्हण आहे, वऱ्हाड आणि सोन्याची कराड. तुमच्या विदर्भात सोनं कुठे मला माहीत नाही, पण श्री संत सिद्धेश्वर गुलाबराव महाराजांसारखे सोन्यासारखे संत तुमच्या विदर्भात आहे. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांसारखे संत तुमच्याकडे आहे.
मी गुणवंत महाराजांच्या समाधीवरती कथा केली होती. इकडे आज परतवाड्याच्या जवळ गुणवंत महाराजांची 8 दिवसाची ती कथा होती आमची. गुणवंतराव महाराज असतील, अमरावतीच्या जवळ काशीनाथ महाराज असतील. ही अवलिया वराड, ही अवलिया संतांची भूमी आहे. अवलिया संत तुम्हाला फक्त वऱ्हाड प्रांतामध्ये पाहायला मिळतील मायबापू. ऐतिहासिक, पौराणिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या दृष्टीनं वऱ्हाडाचं वर्णन अनंत कालापासून या जगामध्ये गायलं गेलेलं आहे. इतिहासामध्ये वऱ्हाडाची त्या ठिकाणी, या वऱ्हाडातली जर एक माता जन्माला आली नसती तर हिंदवी स्वराज्य संस्थापक जन्मालाच आले नसते. या महाराष्ट्राच्या मातीत 3 माता जन्माला आल्या. राजमाता, राष्ट्रमाता जिजाबाई साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मातांनी या महाराष्ट्राला घडवलं, सजवलं. आज गावाच्या सरपंच पदापासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जो महिलांनी क्रांती केली त्याचं सगळं श्रेय जातं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना. शक्यच नव्हतं. बघा ना तुम्ही, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, देशाच्या राष्ट्रपती गजानन दर्शनाला आला होता ना तर 2-4 दिवस आधी. राष्ट्रपती बाबांच्या चरणी नतमस्तक झाल्यात. मोठमोठ्या पदावरती महिला आहेत. कलेक्टर, IAS, IPS, MBBS महिला आहेत. मुलं, आपली बी प्रचंड क्रांती आहे. 6 महिला, हाई झुमका, मनका मोडला त्याच्यामुळे आमच्या ध्यानातच आलं नाही. या महाराष्ट्राला घडवलं. पूर्वी लोक सुखी होते, घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होती. आता घरात माय नाही, गोठ्यात गाय नाही, थैलीच्या दूध आले, साय येत नाही. माय उरली कुठे? मायचं मॉडिफिकेशन झालं मम्मी. मम्मी लेकराला अंगावरचं दूध पाजत नाही, थैलीतलं पसरायच झालं, दूध बाटली टाकून देते, ती बाटली पोऱ्या तोंडाला लावते. त्या पोऱ्याला वाटतं हीच माझी आई आहे. पोरगा आई समजून त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं, शेवटपर्यंत बाटली सोडत नाही. बाटलीची चटक तुम्हीच लावली ना. लहानपणी दुधाची बाटली, शाळेत गेल्यावर दप्तरात पाण्याची बाटली, हायस्कूलला गेलं कोल्ड्रिंकची बाटली, नोकरीला लागलं बिअरची बाटली, बिअरच्या बाटलीनं हाऊसनं फेटली, याने उचलली गावठीची बाटली, गावठीच्या बाटलीनं आतडी फाटली, डॉक्टरनं लावली सलाईनची बाटली, सलाईनच्या बाटलीने शुद्धीर आलं नाही, त्याला लावली रक्ताची बाटली, रक्ताच्या बाटलीनं जमलं नाही, शेवटी मेलं. त्याच्या मड्यावर अत्तरची बाटली. म्हणजे दुधाच्या बाटलीचा प्रवास अत्तरच्या बाटलीपर्यंत झाला. चटक कोणी लावली? जिजाबाईनं 2 छत्रपती घडवले, तुम्ही एक तर चांगला घडवा. लोक सांगतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं त्यांना त्या भानगडीत पडूच नका. तुम्ही जर आले लोक तुम्हाला प्रचाराला घेऊन जातील, नका येऊ. तुम्ही आले महाराज 16व्या शतकात, तेव्हा तुम्हाला पदर टाकून पाजणाऱ्या जिजाबाई होत्या. सध्या पदरच राहिला नाही. सासू सासऱ्यांचे आदर, आल्या गेलेल्यांची कदर जे घेते नेहमी डोक्यावर पदर, तिला म्हणता इंडियन मदर. आता नका घेऊ. 15 वर्ष अगोदर सोशल मीडिया नव्हती, यूट्यूब नव्हतं, काहीच नव्हतं. मेमरी कार्डमध्ये एक कीर्तन आमचं व्हायरल झालंय 2000 मध्ये. कुंकवा वाल्या गेल्या, आता टेकले वाल्या आल्या, आणि बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या. नवरा कुठे बी चिटकवायची वस्तू आहे का? काय लायकी झाली आपली. एक तर काचाला सापडतो, नाही तर बाथरूमच्या पाईपाला तरी सापडतो. काय अवघड झालंय आपलं, कठीण झालं सगळं. मायबाप उद्धाराया जन, आई करे जना, तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. जड, जडांमध्ये 2 आहे. एक दगड जड आहे आणि एक रेडा जड आहे. समाजानं रेडा आणि दगड दोघांना जड म्हणून हिणवलं. हे दोघं जड आहे. समाजानं उपेक्षा केली. मग ऐका, जगात दगडाचे मंदिर आहे पण दगडासाठी मंदिर नाही. जगात दगडाचे मंदिर आहे पण दगडासाठी मंदिर नाही. पण ज्या दगडाला माझ्या ज्ञानोबारायांची नुसती पाठ लागली, त्या दगडासाठी नेवाशाला मंदिर बांधावं लागलं. ही संतांनी जडांचा केलेला उद्धार आहे. रेडा, रेड्यामुखी वेद बोलविला गर्भत विजांचा, रविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला ज्ञानोबारायांनी. रेड्याचा उद्धार केला, दगडाचा उद्धार केला. जन, जनांमध्ये शहाणा, अतिशहाणा, 1.5 शहाणे, 3.5 शहाणे पेशवाईच्या काळात होते. नुसता शहाणा, तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणी, शहाणा तो धनी
काही शहाणे काही दीडशे आणे. दोघी नवरा बायको एस टीने प्रवास करत होते. कंडक्टरला तिकीट तिकीट. शासन लय हुशार आहे. शासनाने आधी 75 वर्षाच्या पुढे फुकट असा फॉर्म्युला आणला होता एस टीमध्ये. आमच्या गावातल्या 15-20 म्हाताऱ्यांनी रात्यातून 10-10, 15-15 वर्षानं वय वाढवून घेतलं कार्डावर. फुकट एस टी आहे, फुकट एस टी आहे, 75च्या पुढे फुकट आहे. शासनानं लगेच 1.5 वर्षानं एक स्कीम आणली, लाडकी बहीण योजना 1500 खात्यावर. पण त्याच्यातला नियम होता 18 ते 65 वयोगट. ज्यांनी 10-10 वर्ष वाढवलं होते त्यांच्या बाबा बी गेल्या आणि दसमे बी गेल्या. कंडक्टरला तिकीट. व्यवहार ताईकडेच होता. 1.5 तिकीट द्या म्हणे साहेब. म्हणजे 1.5. अर्ध कोणाचं म्हणे माझ्या मालकाचं. म्हणले तो तर अर्धा वाटत नाही, म्हणजे सिनियर सिटीजन वाटत नाही. अर्ध कसं म्हणले साहेब ते हाफ मॅड त्यांचा अर्धच द्या. कंडक्टर म्हणला बाई 2 फुल घेणं पडतील. म्हणे का. म्हणे तुझा नवरा हाफ मॅड त्याचा अर्ध. म्हणे बरोबर आहे. म्हणले मग 2 कसे. म्हणले तो हाफ मॅड त्याचा अर्ध, पण तू 150 आणि आहे त्याच्यामुळे तुझं 1.5 त्याचा अर्ध. 2 फुल घे. उद्धाराया जन जड जीवा. बरं, संत या जगात अवतीर्ण झाले त्याचा समाजाला फायदा काय. 3ऱ्या चरणात वाढावया सुख भक्ती भाव धर्म. 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 कुळाचारी नाम नाम. हे कुळाचारी नाम विठोबाचे. कुळाचारी नाम कुळाचारी. कुळाचारी नाम कुळाचारी नाम. हे कुळाचारी नाम विठोबाचे. कुळाचारी नाम विठोबाचे. कुळाचारी नाम. चारे नाम विठोबाचे. कुळाचारी नाम. कुळाचारी नाम विठोबाचे. अवतार तुमा धराया करणे. अवतार तुम्हारा करणे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. कुळाचार नाम विठोबाचे. विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई. विठोबा हरे विठोबा टाळी टाळी भजन करा. धोपार कुमाई. विठोबा रखुमाई. धोपार कुमाई. विठोबा रखुमाई. धोपार कुमाई. विठोबा रखुमाई.
पार घुमायो विठोबार घुमाए पार घुमायो तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती अवतर तुम्हाला वाढवाय सुख भक्ती गुळाचरण विठोबाच्या अवतर तुम्हाला कर उदराय जन जळ जीवा ठळक बातम्या संपल्या. वाढावया सुख सुख वसेची ठाई बहुपाई संतांच्या भक्ती भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भाव काही न लगे एक भावचे कारण तो का म्हणे आण विठोबाचे भाव बडे एरवी शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला देव भावाचा भाव मोठा की देव भाव म्हणजे विश्वास देवावर विश्वास पाहिजे भक्ताचा देवावर शिष्याचा गुरुवर बहिणीचा भावावर भावाचा बहिणीवर लेकाचा आईवर आईचा बापावर शिष्याचा गुरुवर आणि पेशंटचा डॉक्टरवर विश्वास पाहिजे विश्वास भाव. एका पेशंटचं ऑपरेशन करायला दवाखान्यात घेऊन गेले ऑपरेशन थिएटरमध्ये आणि शस्त्रक्रिया करणार तितके ते पेशंट उठून बसलो जय बजरंगबली. डॉक्टर दचकले म्हणले काय हो म्हणलं काही नाही खिशात घातला 500चं बंडल काढलं नोटा मोजायला लागला. डॉक्टर म्हणले काका 40 वर्षापासून ऑपरेशन करतोय ऑपरेशनच्या आधी पैसे नसते द्यायचे ऑपरेशन झाल्यानंतर द्या. तो म्हणला तुला पैसे नाही देते म्हणले मग का मोजताय. तो डॉक्टर म्हणला तू भूलचं इंजेक्शन देतोय त्याच्या आधी मोजून ठेवतोय. विश्वास नाही भाव नाही गुण लागेल कसा. आणि शेवटचा आहे धर्म. स्त्रीचा धर्म आहे पुरुषांचा धर्म आहे विद्यार्थ्यांचा धर्म आहे शिक्षकांचा धर्म आहे कीर्तनकारांचा धर्म आहे पुढाऱ्यांचा धर्म आहे श्रीमंत माणसांचा धर्म आहे. काय धर्म आहे श्रीमंताने प्रचंड पैसा कमवावा पण देव देश धर्म समाज कार्यामध्ये तो पैसा खर्चही करावा. प्रचंड पैसा आहे पण जर तो भगवत कार्यामध्ये खर्च होत नसेल जसं समुद्राकडे प्रचंड श्रीमंती आहे कशाची पाण्याची पण जर खलासी जहाजावरती भरकटले आणि पाणी संपलं तर खलासी बिना पाण्याचे खलास होता पण खलाशांना पाणी भेटत नाही. समुद्राकडे प्रचंड श्रीमंती पाण्याची पण ते पाणी कोणाचे तहान भागवत नाही. तसा लय पैसा आहे पण भगवत कार्यासाठी खर्च करत नाही ती खारट श्रीमंती आहे. जी देवासाठी देशासाठी धर्मासाठी समाजासाठी उपयोगात पडत नाही तिला खारट संपत्ती म्हटलं जातं. मायबाप सैनिकांचा धर्म आहे शूरनिगता रणी न फिरे माघारी. सैनिक जेव्हा लढायला निघतो तेव्हा मागे पडून पाहत नाही. भगतसिंग वयाच्या 22व्या वर्षी फासावर गेलेत. नंदुरबारचा आमचा शिरीष कुमार वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी छातीवरती गोळ्या झेलल्यात. चाफेकर बंधू यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं. वासुदेव बळवंत फडके राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद भगतसिंग अशफाकुल्ला खान भगवती चरण होरा या लोकांनी या राष्ट्रासाठी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. मायबाप ऑपरेशन सिंदूरच्या कालखंडामध्ये आमच्या पाचोऱ्याच्या पासून नंदीचं खेळगाव नावाचं गाव आहे. एक फौजी सर्व्हिसला होता घरी आला आईवडिलांनी लग्न ठरवलं लग्न लागलं 5 तारखेला लग्न लागलं 8 तारखेला सत्यनारायणाची महापूजा होती. नवरदेव नवरी पूजेला बसले वरतून मेसेज आला जेवायला ताटावर बसले असाल तर हात धुवायला सीमेवरती या इमर्जन्सी मेसेज आहे लढाईला तोंड फुटलेलं आहे. नवरदेव चौरंगावून उठले बाजूला गेले युनिफॉर्म चढवला बॅग उचलली दरवाज्यात आले. आईनं बघितलं आईनं विचारलं बाळा हा काय प्रकार आहे. म्हणले आई माझं राष्ट्र माझा देश संकटात आहे देशाला माझी गरज आहे मी गेलं पाहिजे. माईने सांगितलं राजा 5 तारखेला लग्न लागलं आज 8 तारखेला तुझं सत्यनारायणाची महापूजा आहे 3 दिवस लग्नाला झाले. जिच्यासोबत लग्न झालं तिच्यासोबत ओळख नाही बोलणं नाही परिचय नाही आणि तूच देशाच्या सीमेवरती लढाईसाठी जातोय. त्याने सांगितलं माय या घराच्या 4 भिंती आणि या भिंतीतले 4 माणसं एवढं माझं कुटुंब नाही या देशाचे 140 करोड हिंदुस्थानी माझं कुटुंब आहे मला गेलं पाहिजे. बॅग उचलली रेल्वे स्टेशनवरती आले त्यांना सोडायला घरातले सगळे नातलग आले त्यांची पत्नी आई वडील आले. पत्रकार बंधू आले पत्रकारांनी त्या नव्या नवरीला विचारलं की तायडे लग्न होऊन 3 दिवस झाले ज्याच्यासोबत लग्न झालं त्याच्यासोबत आज सत्यनारायणाची महापूजा होती अजून परिचय नाही ओळख नाही एकमेकाशी तुम्ही बोलले नाही एकमेकाला अजून ओळखूनही नाही. तुझा नवरा सीमेवरती लढाईला जातोय कोणत्या गोडीवर कोणत्या बॉम्बवर कोणत्या रणगाड्यावरती तुझ्या नवऱ्याचं नाव लिहिलं सांगता येत नाही. सीमेवरती जातोय पण परत घरी येईलच सांगता येत नाही. बरं 1 पीस घरी येईल याची गॅरंटी नाही आहे जिवंत घरी येईल याची गॅरंटी नाही आहे आणि तुला याचं काहीच वाटत नाही तू काय सांगशील. माईक समोर पत्रकारांना धरला आणि ती बहीण बोलायला लागली. ती म्हणते दादा पहलगामला जो काही भ्याड हल्ला झाला त्याच्यात माझ्या देशातल्या बऱ्याच माझ्या बहिणींच्या कपाळाचं कुंकू पुसल्या गेलं. त्या कुंकवाचा बदला घेण्याकरता भारताच्या सैन्याला मी माझ्या कपाळाचं कुंकू देत आहे.
शूर निगतारणी न फिरे माघार. वयाच्या 32व्या वर्षी शंभूराजे या राष्ट्रासाठी शहीद झालेत. वय वर्ष 32. मायबाप, हा धर्म आहे सैनिकांचा. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. त्यांना माहिती हा देह चंदनासारखा, जे तुका म्हणे गुणचंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. संतांचं कार्य, संतांचा अवतार, संतांचं स्वरूप जगद्गुरु तुकोबारायाने आपल्या समोर प्रकट केलं. आईबद्दल बोललो होता, आता बापाबद्दल बोलतो आणि थांबतो. बाप, बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप मशाल आहे. लेकरासाठी रणांगणावरती लढणारी तलवार म्हणजे बाप. संकट आले तोलून धरणारी ढाल म्हणजे बाप. मशाल स्वतः जळते, दुसऱ्याला उजेड देते. तुमच्या माझ्या संसाराचे चटके सहन करणारी मशाल म्हणजे तुमचा माझा बाप आहे. माझ्या लेकींना सांगू इच्छितो, ज्या माझ्यापेक्षा लहान आहे वयानं, दीदी तुम्ही जन्माला आले, घरात सगळ्यांचे चेहरे पडले होते. आजीचा, आईचा, आत्याचा, मामीचा, मावशीचा. ज्या आईने 9 महिने दगडासारखं ओझं पोटात वागवलं, शुद्धीवर आली, डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब काय झालं हो मला? डॉक्टरांनी सांगितलं, ताई तू सुंदर अशा मुलीला जन्माला घातलं. मुलगी म्हटल्याबरोबर माईचा चेहरा खर्रकन उतरून जातो. पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था, पापा मेरे खुश थे मुझे माने बताया था. तुम्ही जन्माला आले, घरात सगळं सुतकी वातावरण होतं, फक्त एकच माणूस खुश होता, तो आहे तुमचा बाप. मुलीचे सगळे लाड तिचा बाप पुरवतो. तिचं शिक्षण, तिचे कपडे लत्ते, तिचा बड्डे, तिच्या आवडी निवडी, या सगळ्यांची काळजी बाप घेतो. तुमचा बाप अंजनगावला मार्केटला जाताना नका पाहू. तुमचा बाप बाबांच्या सोहळ्यामध्ये मिटिंगला येताना नका पाहू. तुमचा बाप लग्न कार्याला जाताना नका पाहू. तुम्हाला जर तुमच्या बापाचं खरं रूप पाहायचं असेल, रात्री 2 वाजता बाप जिथे झोपलाय तिथे लाईटाचं बटन दाबा, त्या उजेडामध्ये तुमचा बाप पहा. बापाचं ओरिजिनल रूप तुम्हाला तिथे दिसेल. बापाच्या बनियांना भोकं पडलेले असतील, बापाच्या टाचा उरलेल्या असतील, काळ्या आईची सेवा करताना बापाच्या बरगड्या उघड्या पडलेल्या दिसतील. बाप लेकरासाठी ज्या खस्ता खातो, मायबाप लेकराचं ॲडमिशन जवळ आलेलं असावं, मुलीचं लग्न ठरलेलं असावं आणि घरात बायकोचा आजारपण असावं, मग बापाची अवस्था पहा. माझ्या तरुण बांधवांना एक विनंती करतो, महिन्यातून एकदा तुमचा बाप जिथे काम करतो, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, नोकरीदार असेल, व्यावसायिक असेल, व्यापारी असेल, महिन्यातून एक दिवस आपला बाप जिथे काम करतो तिथे एकदा भेट द्या. बऱ्याच लेकरांचे बाप मार्केट यार्डमध्ये 100-100 किलोचं पोतं खांद्यावरती उचलतात. रखरखत्या उन्हामध्ये बापाच्या अंगातून घामाच्या धारा बाहेर निघताना जर पाहिल्या, बापाच्या खांद्यावरती 100 किलोचं पोतं, अंगातून निघणाऱ्या घामा जर लेकरांना पाहिल्या, मला नाही वाटत तुम्ही कॉलेजचा 1 तास सुद्धा बुडवाल. माझ्या घरातली चूल पेटावी म्हणून माझा बाप काय खस्ता खातो, माझ्या शिक्षणाचा खर्च करता यावा म्हणून माझा बाप काय कष्ट करतो, माझ्या दीदीच्या लग्नासाठी माझा बाप काय काबाड कष्ट करतो, याची जाणीव तुम्हाला होईल. मायबाप, मुलीचं लग्न ठरल्यापासून मुलीचं लग्न लागेपर्यंत बापाची अर्धी भाकर कमी होते. मुलीचं लग्न ठरल्यापासून मुलीचं लग्न लागेपर्यंत बापाचं रात्रीची झोप उडालेली असते. तुमच्या लग्नामध्ये सगळे लोक पोट भरून जेवतात, एक माणूस दिवसभर उपवासी असतो, तो तुमचा बाप आहे. दिवसभर उपवास आहे. तुमचा बाप कधी कुणासमोर झुकला नाही, पण तुमच्या लग्नात सगळ्यांच्या पुढे झुकला. मंडपवाल्याच्या, साऊंडवाल्याच्या, बँडवाल्याच्या, घोड्यावाल्याच्या, स्वयंपाक्याच्या. काय मजा आले बापाची पोरगी सासरी जाताना बाप लेकीच्या नजरला नजर लावून पाहिली. जो बाप कधी कुणाच्या समोर झुकला नाही, त्या तुमच्या बापाने तुमच्या सासूच्या समोर हात जोडले निरोप देताना, विहीन बाई विनंती करतो, पदरात घ्या हो आम्हाला, लेक समजुनी तिला ओ आपुले, माया पांघर घाला, काळजाचा तुकडा दिला मी, हुर हुर वाटे मनाला, लेक समजुनी तिला ओ आपुले, माया पांघर घाला. खिशाचा 5 रुपयाचा पेन दुसऱ्याला देताना माणूस 10 वेळा विचार करतो. 18 वर्ष ज्या लेकीचं संगोपन केलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तिला वागवलं, त्या लेकीचा हात दुसऱ्याच्या हातात देताना त्या बापाची काय अवस्था होत असेल. या जगात सगळ्यात निस्वार्थ प्रेम फक्त बापाचं लेकीवरती असणारं प्रेम आहे मायबाप. म्हणून तुकोबारायचं ना, तुम्ही संत माय बाप. या महाराष्ट्राच्या बापानं या महाराष्ट्राला स्वाभिमानानं जगणं शिकवलं.
वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार दिली. 29व्या वर्षी अफजल खान फाडला. 35व्या वर्षी महाराज दिल्लीला गेलेत. मिर्झांच्या सांगण्यावरतून आज मराठी भाषा दिन आहे म्हणून शेवटचे 5 मिनटं माय मराठीसाठी देतो आणि थांबतो. मिर्झा राजांनी शपथ घेतली, बेल भंडार उधळला. भगवान एक लिंग जी की सौगंध, आपको कुछ नहीं होगा राजा जी, आप दिल्ली जाइए, आलमगीर से मिलिए. महाराज संभाजी महाराजांना सोबत घेऊन दिल्लीला गेलेत. औरंगजेबाचा वाढदिवस होता. दिवाणे आम मधला कार्यक्रम सुरू होता. राजे जाऊन उभे राहिले. मिर्झा राजांचा मुलगा रामसिंग आणि गिरधरीलाल मुन्सी या दोघांनी महाराजांचं अवभगत स्वागत केलं. औरंगजेबाने जाणूनबुजून महाराजांना 50,000 मनसबदारांच्या मागे उभं केलं. महाराज खवडले. रामसिंग हमारे सामने जो खड़ा है वो कौन है? ये है महाराजा जसवंत सिंह. महाराज खवड़ले. राम सिंह तेरा बाप भी जानता है, तेरा राजा भी जानता है कि मैं स्वतंत्र मराठा रियासत का राजा हूँ. जानबूझकर मुझे अपमानित किया जा रहा है. राम सिंह ने सांगितलं, राजा जी जरा आहिस्ता बोलिए, औरंगजेब के सामने ऊंची आवाज करने वाले की गर्दन मार दी जाती है. महाराजांनी सांगितलं, चाहे मेरी गर्दन कलम कर दो लेकिन मैं चुप नहीं बैठूंगा. क्यों? सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गरजला, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. त्या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलो. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो. आणि काय भाग्यवान आहे टाकरखेडावासियांनो, ज्या बाबांमुळे आपल्या गावाची परिसराची ओळख सबंध जगभर झाली, त्या टाकरखेड्यामध्ये आपण जन्माला आलो याची जाणीव आपण त्या ठिकाणी आपल्याला असू द्यावी. संस्थांनी मला या ठिकाणी गोपाळदादा असतील, निलेश दादा असतील यांनी मला या ठिकाणी बोलवलं. एवढ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिलात. महाराष्ट्राचं वैभव या ठिकाणी उभं राहिलं. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. झालेली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान माझी माय मुक्ताबाई यांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर उठू नका 2 मिनिटं. खाली बसा. बोल ना, उठू नका, उठू नका. 2 मिनिटं बसा. कोणीच उठू नका. जर तुम्ही उठले काय करीन मी परक्या गावचा माणूस. उठू नका. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. इतका वेळ थांबलात, 5 मिनिटं थांबा. झाली सेवा पुनश्च ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित. विठ्ठल जय जय बोलिलेले पुरे विडे वाकुडे बुद्धरे करा क्षमा करा. नाही विचारिला अधिकार करा म्हणे ज्ञानी तुका म्हणे ज्ञानेश्वरा करा क्षमा पुराण महाराज कुंडले गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.